नाशिक सिडको मोरवाडी महापालिका रुग्णालयात अधिकृत केस पेपर उपलब्ध नसल्याने रुग्णांना कोऱ्या कागदावर औषधे लिहून देण्यात येत असल्याची बाब IBN न्यूज 7 ने ठळकपणे उघडकीस आणली होती। या वृत्तानंतर नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। IBN न्यूज 7 ने 35,000 कोटींच्या विकास कामांच्या गप्पा आणि मोरवाडी रुग्णालयात केस पेपरलाही वाढवा या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आणली होती। या वृत्तामुळे शहरभर चर्चा रंगली होती आणि नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली होती। दरम्यान वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मोरवाडी रुग्णालयात अधिकृत केस पेपर पुन्हा उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे रुग्णांना आता नियमित पद्धतीने केस पेपर दिले जात असून काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ दूर झाल्याचे दिसून येत आहे। मात्र केस पेपरचा तुटवडा नेमका का निर्माण झाला, कोऱ्या कागदासाठी शुल्क आकारण्यात आले होते का आणि त्याला जबाबदार कोण, याबाबत महापालिका प्रशासनाने अद्याप अधिकृत खुलासा केलेला नाही। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये। यावेळी मोरवाडी रुग्णालयाचे अधिकारी डॉक्टर पावसकर यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। नमस्कार, मी डॉक्टर विनोद पावसकर, वैद्यकीय अधीक्षक, स्वामी समर्थ हॉस्पिटल मोरवाडी, महानगरपालिका नाशिक येथे कार्यरत आहे। गेल्या आठवड्यामध्ये सदर हॉस्पिटलमध्ये केस पेपरचा तुटवडा निर्माण झाला होता आणि त्याच्यामागचं प्रमुख कारण असं होतं की जे केस पेपर आहेत ते सध्या आपण गरोदर स्त्रिया, 1 वर्षाखालील बालकं आणि ज्येष्ठ नागरिक यांना फ्री देतो आणि दिलेला केस पेपर हा संपेपर्यंत कमीत कमी 2-3 वेळा तारीख टाकून वापरता येतो। पण रुग्ण बऱ्याचदा बहुतांश म्हणजे जवळजवळ 99% वेळा जुना केस पेपर आणत नाहीत, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी नवीन केस पेपर त्यांना द्यावाच लागतो। आणि हा जो केस पेपरचा पुरवठा आहे हा रुग्णालयानं मुख्यालयातून होतो। मुख्यालयातून काही तांत्रिक कारणांमुळे छपाईला थोडासा उशीर झाल्यामुळे आणि रुग्णसंख्या अचानक वाढल्यामुळे 1-2 दिवस केस पेपरचा तुटवडा निर्माण झाला होता। पण त्याच्यावर आम्ही पर्याय म्हणून रुग्णाने जी सेवा आहे ती न थांबवता हॉस्पिटलचा स्टॅम्प मारून आणि रुग्णांना रितसर केस पेपरची पावती देऊन त्यांचं जे ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट तपासण्या तसेच आवश्यक ऑपरेशन्स हे सगळ्या गोष्टी सुरू ठेवल्या होत्या आणि कालपासून केस पेपरचा पुरवठा झाल्यामुळे सुरळीतपणे सगळं काम सुरू आहे। नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम IBN न्यूज 7 ने केले असून या वृत्तानंतर रुग्णालयात केस पेपर उपलब्ध झाल्याने माध्यमांच्या लोकहिताच्या भूमिकेची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना नागरिक व्यक्त करतात। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।